PSI महेश गायतड यांच्या गैरवर्तनामुळे पत्रकार संतप्त। निलंबनाच्या मागणीसाठी DYSP कार्यालयावर धडक। साक्री पोलीस स्टेशनचे उपसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक PSI महेश गायतड यांनी कर्तव्याची मर्यादा ओलांडून दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना अपमानास्पद शिवीगाळ करत पाय तोडण्याची धमकी दिली। तसेच पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्यावर हल्ला केला। या दादागिरीच्या विरोधात साक्रीतील सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र भूमिका घेतली असून DYSP संजय बांबडे यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनाद्वारे PSI गायतड यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे। कारवाई न झाल्यास साक्री शहर बंद ठेवून मोठे उपोषण छेडण्याचा इशारा पत्रकार संघटनांनी दिलाय। माझे निवेदन राहील की आम्ही जरूर या आपल्या निवेदनावर वरिष्ठांची चर्चा करून कारवाई करू, पण आपण शांतता बाळगावी, कारण पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। आपले या ठिकाणी पत्रकारांचं नेहमीच सहकार्य आहे, आजपर्यंत दिसलं आहे मला। जवळपास मला आता 1.5 वर्षाच्या जवळपास झालेलं आहे। तर या कशी केली जाईल आणि योग्य ते सदर बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील। धन्यवाद, थँक्यू। निवेदन देताना उपस्थित प्रमुख मान्यवर साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे, मार्गदर्शक विजय भोसले, माजी तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनावणे, मनसे नेते धीरज देसले, प्रहार संघटना अध्यक्ष जयेश बावा, उपाध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार GT मोहिते, जन पत्रकार संघ अध्यक्ष प्रकाश वाघ, जगदीश शिंदे आणि पत्रकार किशोर गादेकर, BM बांबरे, अरुण अहिरराव, दीपक जाधव, लक्ष्मीकांत सोनावणे, अनिल देसले, बाबूहुद्दीन शहा, अमृत सोनावणे, सागर कांकुस्ते, उमाकांत अहिरराव, रतनलाल सोनावणे, संजय बच्छाव, खंडू पवार, योगेश हिरे, जयवंत सासके, संगपाल मोरे, जगदीश जगदाडे, ज्ञानेश्वर डालवाले, सूर्यकांत बच्छाव, सचिन सोनावणे, कल्पेश मिस्त्री, विरोध मोरे, शशिकांत अहिरराव, मुन्ना अहिरराव इत्यादी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। साक्री तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं, प्रहार संघटनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं आज आपण माननीय DYSP साहेबांना साक्री येथील फौजदार महेश गायतड यांनी पत्रकारांच्या संदर्भात केलेला जे काही गैरवर्तन आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। त्यात आमचे एक अपंग पत्रकार आहेत, जे साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत, गादेकर, त्यांच्या व्यंगावर पण त्यांनी टीका केली आणि लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे, अशा पद्धतीने टीका सहन केली जाणार नाही, हे आम्ही DYSP साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी फक्त जाणीव करून देण्यासाठी आलो होतो की अशी घटना DYSP साहेब घडलेली आहे आणि या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन ताबडतोब कारवाई करावी। 8 दिवसात कारवाई झाली नाही तर या तालुक्यामध्ये फार मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल। यापूर्वी अशी जनआंदोलनं उभी राहिलेली आहेत, फौजदारांना या ठिकाणून जावं लागलेलं आहे। त्यामुळं ही सगळी जे काही तालुक्यातले एवढे पत्रकार आले, मी पहिल्यांदा एवढं बघतोय की एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तालुक्यात पत्रकारांचा एवढा असंतोष आहे। मग प्रश्न फक्त गादेकरांचा आहे का? तर अजिबात नाही। पत्रकार उमाकांत अहिरराव यांची सुद्धा तक्रार आहे की ते आमच्याशी नीट वागलेले नाहीत आहे। अजून काही लोकप्रतिनिधींची पण तक्रार आहे, काही व्यापाऱ्यांचीही तक्रार आहे। म्हणून या सगळ्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारी सगळ्या संकलित करून आम्ही लवकरच DSPची भेट घेणार आहोत। कुणाशी आमचं वैयक्तिक शत्रुत्व नाही, पण ही प्रवृत्तीच्या विरोधातली लढाई आहे आणि साक्री तालुका मराठी पत्रकार संघ सर्व पत्रकार आणि या तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन अतिशय ताकदीने लढेल असं मी या ठिकाणी आश्वस्त करतो। धन्यवाद।